भिल्ल समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरूच। बेलपिंपळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व श्री संपतराव मोरे संस्थापक अध्यक्ष तंट्या तात्या भिल्ल क्रांती फोर्स करत असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री ज्ञानेश्वर अहिरे राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल सेना उपस्थित होते। तसेच श्री बाळासाहेब गांगुर्डे उपाध्यक्ष तंट्या तात्या भिल्ल क्रांती फोर्स यांच्यासह इतर उपोषणकर्तेही आंदोलनस्थळी उपस्थित राहिले। उपोषणकर्त्यांनी शासनाकडे 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। बेलपिंपळगाव येथील आदिवासी अतिक्रमण धारकांची स्थानिक पातळीवर चौकशी करून लिमिटेशन ॲक्ट नुसार शासकीय नियमानुसार मालकी हक्क व जमिनीचा ताबा देण्यात यावा। शर्तभंग झालेल्या अतिक्रमण जमिनीतील 7/12 नोंदी तत्काळ रद्द करण्यात याव्या। आदिवासी समाजावर खोटे गुन्हे दाखल करून अन्याय करणाऱ्या नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना समज देऊन पुढे असे प्रकार होणार नाही असा आदेश देण्यात यावा। तसेच अतिक्रमित जमीन घेऊन महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले की सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील। शासनाने वेळेत दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी सुधाकर सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी, नारायण बर्डे, बाळू मोरे, सुनील वाघ, अनिल मोरे, पद्मजा बर्डे, मीराबाई सूर्यवंशी आदी उपोषणकर्ते उपस्थित होते। बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथील आदिवासी भिल्ल समाजावर अतोनात असा अन्याय झालेला आहे। येथील आदिवासी भिल्ल समाजाची जी शेतजमीन आहे, वडिलोपार्जित आहे, काळू नाईक यांचे जे हे सर्व वंशज आहेत, या वंशजांनी पूर्णपणे ती जमीन कसवली। ते पूर्णपणे त्या जमिनीवर पीक घेत आहेत, परंतु गावातील काही गावगुंड यांना अतिशय त्रास देत आहेत। तिथून ह्या जमिनीतून तुम्ही निघून जा, तुम्हाला जमीन ही कसू देणार नाही, किंवा तुम्ही जर ही जमीन कसवली तर तुम्हाला आम्ही पीक खाऊ देणार नाही, अशी ते यांना धमकी देत आहेत। आणि हे जे जमीन कसवायला तिथे गेले यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, महिलांना अर्वाच्य भाषेत अशी शिवीगाळ करून त्यांच्या मुलांना मारहाण करणे असे प्रकार ते करतात। आणि हे जे आदिवासी आहेत हे जेव्हा नेवासा पोलीस स्टेशनला जातात त्यावेळी यांची कुठलीही दखल घेतली जात नाही। तिथले कुठलेही अधिकारी यांना तिथं ठाव लागू देत नाही। त्यांना म्हणतात की तुम्ही जमीन सोडून जा, तुम्ही मोजणी होऊन देत नाही, तेव्हा तुमची जमीन नाही, अशी ते पोलीस अधिकारी यांना म्हणतात। मग आमचा या प्रशासनाला एकच प्रश्न असा आहे की लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे स्वतःला न्याय मिळवून देण्याचा। मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या आदिवासींची दखल का घेतली जात नाही? किंवा मग संबंधित जे समोरचे व्यक्ती आहेत ते जेव्हा पोलीस स्टेशनला जातात त्यावेळी त्यांच्या 5च मिनिटात गुन्हा दाखल होतो यांच्यावर, आणि गुन्हा दाखल होऊन यांच्या मुलांना किंवा पुरुषांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं जातं। मग असा जर अन्याय असेल, आमची जमीन, आमची जी वडिलोपार्जित जमीन असेल ती आम्हाला जर भेटत नसेल, आमच्यावर जर अन्याय होत असेल, ही कुठली लोकशाही? तेव्हा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पुढे आमची एकच विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा, आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असं या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाने मी इशारा देतो। मी संस्थापक अध्यक्ष तंट्या तात्या भिल्ल क्रांती फोर्स संपतराव मोरे, नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव या ठिकाणी सर्वे नंबर 195 आणि 197 आणि 395 या गट नंबर मध्ये आदिवासी भिल्ल समाजाचं अतिक्रमण आहे। काळू गणपत सुरशे आणि त्यांच्या परिवाराचं सन 1961 पासून ते आजपर्यंत त्याच क्षेत्रात अतिक्रमण आहे। मात्र यांचं अतिक्रमण असताना सुद्धा 1976 ला त्या जमिनीचं वाटप करण्यात आलं। तर वाटप आदेशामध्ये हे स्पष्ट लिहिलंय महसूलनी का खरीप पीक असल्यामुळं ताबा आता देता येणार नाही। मात्र ताबा न देताना तरी सुद्धा वन विभागाची जमीन वाटप करण्यात आली, आणि वन विभाग तर शेतीची पिकं घेत नाही, मात्र खरीप पिकाची नोंद असताना सुद्धा त्या जमिनी रेकॉर्ड प्रमाणे वाटप केल्या, मात्र प्रत्यक्षात वाटप झालेले नाहीत। कब्जा त्या लोकांना दिलेला नाहीये, कब्जा मात्र त्यावेळेसही या अतिक्रमणकर्त्याचा होता आणि आजही, आणि अखंडपणे त्या व्यक्तींचं अतिक्रमण आजही चालू आहे। तरी संघटनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मागणी आहे की लिमिटेशन ऍक्टच्या कलम 27 नुसार आर्टिकल 65 प्रमाणे चौकशी करून त्या जमिनी त्यांना वाटप कराव्या आणि त्यांना होणाऱ्या अन्यायापासून, त्रासापासून वाचवावं। बाळासाहेब बागुल, भारतीय लोकशाही राष्ट्रीय अध्यक्ष, आज कलेक्टर ऑफिस समोर आमचे आदिवासी समाजाचे, भिल्ल समाजाचे सर्व बेलपिंपळगावचे समाज, तसेच या संघटनेचे आमचे मित्र ज्ञानेश्वर अहिरे,
एकलव्य भिलसेना, तर मी या ठिकाणी यांना पाठिंबा देतोय की या आदिवासी समाजावर याच गावात नाही अनेक गावामध्ये अन्याय होत आहे। यांच्या ज्या जमिनी अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी बळकावलेल्या आहेत। कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावा आणि आदिवासीला न्याय द्यावा, कारण आदिवासीकडे आज भूमी नाही, गरीब समाज आहे, अत्यंत प्रामाणिक समाज आहे, परंतु यांच्यावर अन्याय केला तो। आणि मी बऱ्याच आपण आदिवासी समाजाचं काम करतो आणि ठिकाणी मी उपोषण केले आदिवासी समाजासाठी का या समाजाचं लक्ष दिलं जात नाही आणि पोलीस पण या समाजावर अन्याय करतो। जेव्हा पोलिस यांच्यावर गुन्हे दाखल होतात, यांच्यावर अन्याय होतं, पोलीस स्टेशनला गेले की यांचे फिर्याद घेतले जात नाही। अशा प्रकारे या लोकांवर आदिवासी समाजाचा अन्याय होतो आणि मी कलेक्टरकडे विनंती करतो की या समाजाकडे लक्ष घालावा। या समाजाची जी मागणी आहेत, यांची जमीन ज्या कोण लोकांनी बळकावली असेल त्यांच्यावरती 868 गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण का या जमिनी जे बळकावल्या जातात तर या ऍक्च्युली या जमिनी कोरकोर यायच्या असतात, यांच्या वडलोपास जमीन असतात, पण हे लोक काही कारणास्तव बाहेर गेले, वीट भट्टीवर कामाला गेले की याच्या मागे हे तलाठी लोक षडयंत्र असतात आणि या जमिनी यांच्या शासन जमा करतात आणि दुसऱ्याला वाटप करतात। अशा प्रकारे या लोकांवर अन्याय चालू आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे भिल समाजावर खूप मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अन्याय होतोय। या आदिवासी समाजाला न्याय द्यावा ही माझी या भारतीय लोकशाही वतीने कळकळीची विनंती आहे। नाथा गोलोड, राहणार मोज, खुर्द तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हापासून जी आहे का माझे मामा क्रांतीवीर काळू गणपत सुरशे तेव्हापासून ही जमीन कसतात आणि त्यानंतर पत्रे सरकार स्थापन झाल्यापासून ही जमीन 1961 पासून त्यांना कसं म्हणजे ते एक कुख्यात दरोडेखोर होते, तर ही जमीन दरोडे करू नका म्हणून अशा हिशोबात शासनाने त्यांना ही जमीन बहाल केली होती आणि बक्षीसपत्र करून दिलं होतं। पण यानंतर काही गावातील गावगुंडांनी हे लोक म्हणजे त्यांचे जे वंशज येतं हे वीट भट्टी ऊस तोडणी ह्या कामासाठी बाहेर गावी गेल्यानंतर घरी नसताना दुसऱ्या लोकांना ही वाटप करण्यात आली आणि काहीतरी षडयंत्र करून यांना आता तिथं त्या ठिकाणी काढून देण्याचा प्रयत्न करून आणि यांना मारहाण करतात। आणि आता एक आपलं पंचमीच्या दिवशी काहीतरी म्हणजे कारणानुसार आमची भाषी आणि छोट्या छोट्या मुलांना मारहाण करून आणि त्या जमिनीतून हाकलून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे असे। आणि नेवासा पोलीस स्टेशनला ज्यावेळेस कंप्लेंट द्यायला गेले त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्यांची कुठल्याही प्रकारची कंप्लेंट घेतलेली नाही त्या ठिकाणी, असं झालेला विषय, बाकी काही नाही विषय। तर मग या मला काय म्हणायचं का बघ हा एवढा मोठा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा आदिवासींनी, तर या अन्यायाला काहीतरी कुठंतरी वाचा फोडावं आणि आम्हाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे।